आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2023 व 24 मध्ये ॲडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी जे की सध्या ITI मध्ये प्रथम वर्षाकरिता किंवा 1 इयर टेट करता किंवा 2 वर्ष टेट सेकंड इयर करता जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत किंवा प्रशिक्षण घेत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःचं रजिस्ट्रेशन जे आहे DVET मध्ये अकॅडमिक लॉगिंगमध्ये गव्हर्नन्स ॲप्लिकेशनमध्ये त्यांना स्वतःचं रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी झालं असेल त्यांना तिथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून आपली जी वैयक्तिक स्वतःची प्रोफाईल आहे ती प्रोफाईलमध्ये त्यांना अपडेट करायचं आहे. तर त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी हा जो अपडेटचा प्रोफाईल आहे किंवा ती प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट करायची आणि त्याची प्रोसेस काय, तर हे आपण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यांना कोणता युजर नेम आणि पासवर्ड त्यांनी वापरायचा आहे ते पण आपण तिथं सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आपण हे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपलं जे रजिस्ट्रेशन जे आहे किंवा अपडेट प्रोफाईल आहे हे आपण इथे नक्की पूर्ण करून घ्या. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण गुगल ओपन करणार. गुगलमध्ये ओपन केल्यानंतर इथे आपण DVET सर्च करून घ्यायचं. DVET सर्च केल्यानंतर होम DVET किंवा जी कोणती पहिली टॅब येईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने DVETची साईट जी आहे डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट ही साईट इथे ओपन होईल. तुम्ही याला एक तर डेस्कटॉप मोडमध्ये करून घ्या किंवा असं जरी असेल तरी चालते. आपण एकदम खाली या सीरीजमध्ये एकदम खाली जर समजा आपण आता स्क्रोल करत गेलो तर एकदम खाली बघा आपल्याला अकॅडमिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अँड ट्रेड इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. अकॅडमिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अँड ट्रेड इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स DVET साईट जे अशा पद्धतीने ओपन दिसेल. याच्यामधलं जे पहिलं जे ग्रीनमध्ये दिलं आहे अकॅडमिक, इथे क्लिक करून आपल्याला बघा अशा पद्धतीने DVET साईट जे आहे इन्स्टिट्यूट लॉग इन, ॲल्युमिनी रजिस्ट्रेशन, तर हे टॅबशी ओपन होईल. याच्यापैकी आपण ॲल्युमिनी रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे किंवा ॲल्युमिनी लॉगिन कसं करायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आता इथे विद्यार्थ्यांना किंवा ITIतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांना जे सध्या ITI मध्ये शिकत आहेत यांना इथं लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन करण्याकरता जेव्हा त्यांनी ॲडमिशन घेतली होती तेव्हा त्यांचा जो युजर नेम होता, जो आता जसं की जे सेकंड इयरचे मुलं असतील त्यांना 2023 पासून सुरू असेल आणि ज्यांना 2024 मध्ये ॲडमिशन घेतली होती त्यांनी ते याच्यामध्ये त्यांनी इथे त्यांचा युजर नेम जो असेल तो आपला जेव्हा आपण ॲडमिशन घेतली होती तो युजर नेम टाकायचा. जसं की काही विद्यार्थी ज्यांनी 24 मध्ये ॲडमिशन आहेत त्यांनी तो यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. जसं की 2024 आणि मी इथे एक रजिस्ट्रेशन टाकतो एका विद्यार्थ्याचा. तर तो रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि तोच तेव्हा तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तोच तुमचा पासवर्ड जो आहे आता पण तोच राहील. तर तो वाला युजर नेम आणि पासवर्ड नंबर टाकून हा आपण जो कॅप्चा जो आहे कॅप्चा हा योग्यपणे इथे टाकून घ्यायचा. कॅप्चा योग्य टाकल्यानंतर आपल्याला इथे जे आहे साईट जी आहे ती बघा इथं ओपन होईल. त्या पद्धतीनं जे आहे तुम्हाला इथं अशा पद्धतीने त्याची जी प्रोफाईल जे विद्यार्थ्याची प्रोफाईल ही इथं ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं जे पूर्ण जे इथं असणार बघा माय प्रोफाईल, प्रोफाईल आणि माय अटेंडन्स. ठीक आहे. तर माय प्रोफाईल जेव्हा आपण करणार तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला तुमची पूर्ण प्रोफाईल दिसेल आणि याच्यामध्ये एडिट प्रोफाईल तर सर्वप्रथम आपल्याला इथं माय प्रोफाईलमध्ये बघायचं तर तुमची इथं पूर्ण प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल. कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, स्टेट प्रोव्हाइडेड इन ॲडमिशन, ईमेल ID आणि खाली रिजन दिसेल, कास्ट दिसेल आणि खाली इथं पासपोर्ट फोटो दिसेल. ठीक आहे. तर सध्या तुमचं इथं ज्यांनी अजून प्रोफाईल अपडेट केली नाही त्यांचा इथं जे काही डॉक्युमेंट असं काही तिथं वडिलांचं नाव, फादर्स नेम किंवा त्यांचं ॲड्रेस वगैरे ही माहिती पूर्ण इनकम्प्लीट दिसेल. ठीक आहे. ती त्यांना आता भरायची इथं. तर तुम्ही इथं या एडिट बटन दिसते एडिट प्रोफाईलवरती क्लिक करायचं. एडिट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा तुमचा ऑलरेडी व्हेरीफाय आहे. इथे ॲड्रेस लाईन जे आहे इथे तुमचा पत्ता टाकायचा. इथे पत्ता टाकल्यानंतर जो तुमचा कायमचा पत्ता असेल तो टाकून घ्यायचा. मी इथे पूर्ण पत्ता जो आहे तो इथं फिलअप करून घेतो. नंतर इथं बघा स्टेट आपलं सिलेक्ट करायचं महाराष्ट्र. नंतर बघा डिस्ट्रिक्ट, तर इथं वाशिम आमचा डिस्ट्रिक्ट आहे. तर सब डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका,
तो सिलेक्ट करा आणि तो जो आपलं गाव असेल त्या गावचा तिथं पिनकोड तो तिथं सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर मी इथे हे सर्व इन्फॉर्मेशन माहिती जी आहे ही व्यवस्थितपणे फिलअप करून मी इथे याला तो सेव्ह करतो. तर सेव्ह केल्यानंतर आपल्याला असा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. नंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथं सेव्ह प्रोफाईल केल्यानंतर आपण इथं बॅकच्या बटनावर क्लिक करायचं. बॅकच्या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचा जो ॲड्रेस आहे त्या प्रोफाईलमध्ये कॅन्डिडेट नेम वगैरे फादर्स नेम वगैरे जे आहे तिथं पुन्हा इथं म्हणजे इथं ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला दिसेल. इथं ॲड्रेस त्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे बेसिक रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होईल. जशी आपली अपडेट येईल त्याचं आपण आणखी ते रजिस्ट्रेशन करून घेऊ. स्टेप बाय स्टेप सर्वच प्रोसेस आपली अपडेट होणार आहे. तर आता आपण बघूया की कम्प्युटरवरून किंवा जर लॅपटॉपवरून तुम्ही जर माहिती भरत असाल तर आपण कशा पद्धतीने करायचं. जर आपण रजिस्ट्रेशन करण्याकरता किंवा नोंदणी करण्याकरता लॉग इन करण्याकरता पोर्टलवरती आपण जर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून जर आपण करत असणार तर सर्वप्रथम आपण गुगलमध्ये DVAT सर्च करून घ्यायचं. सर्च केल्यानंतर DVAT आरो पुणे किंवा जे कोणती पहिली साईट असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जे DVT आहे डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट ची साईट ओपन होईल. याच्यामध्ये आपण जर समजा खाली स्क्रोल करत जर आलं इथं अकॅडमिक मॅनेजमेंट व्ह्यू अकॅडमिक येतील. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स म्हणजे 3 ॲप्लिकेशनपैकी पहिल्या ज्या आहे अकॅडमिक्स याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. अकॅडमिकमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन असं ओपन होईल. त्याच्यामध्ये लॉग इनमध्ये बघा आपल्याला इथं होम लॉग इन आहे, इथे इन्स्टिट्यूट लॉग इन आहे, ॲल्युमनी लॉग इन आहे आणि ॲल्युमनी रजिस्ट्रेशन आहे. तर ॲल्युमनी रजिस्ट्रेशन हे जे विद्यार्थी पास झाले त्यांच्याकरता आहे. त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर मग त्यांचं लॉग इन करू शकतात. सध्या आपल्याला विद्यार्थ्यांकरता आणि इन्स्टिट्यूटकरता एकच लॉग इन सध्या तरी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो लॉग इन आहे ते इथं इन्स्टिट्यूट लॉग इन आहे याच्यावरच करायचं आहे. आता आपण जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे तर त्यांचा ऑलरेडी युजर नेम आणि पासवर्ड जो त्यांचा जेव्हा त्यांनी ITला ॲडमिशन घेताना जो त्यांनी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर होता, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ज्यांचा ॲडमिशन 24मध्ये असेल त्यांचा 2024 आणि 6व्या महिन्यात असेल तर 06A आणि समथिंग नंबर असेल. ज्यांचा 7व्या महिन्यात असेल रजिस्ट्रेशन त्यांचं 2024 07 असेल आणि ज्यांचा 8व्या त्यांचं 2024 08 असेल आणि त्यासमोर A करून समोरचा अंकसंख्या असेल. ठीक आहे. तर तो नंबर आणि तेव्हाचा पासवर्ड टाकून आपल्या इथं लॉग इन करायचं आहे. सर्वप्रथम आपण इन्स्टिट्यूट लॉग इनवरती क्लिक करायचं. इथं केल्यानंतर इथं तुमचा जो नंबर असेल 2024 वगैरे किंवा 2023 तो इथे नंबर टाकायचा आहे. तो नंबर टाकून आपल्या इथे तेव्हाचाच पासवर्ड यूज करून आपल्या इथं लॉग इन करून घ्यायचा. तर मी इथे ऑलरेडी आपण इथं नंबर टाकून इथे मी लॉग इन करतो आणि लॉग इन केल्यानंतर आपण इथं बघूया. लॉग इन केल्यानंतर बघा आपल्याला अशी इथे प्रोफाईल अपडेट होईल. ठीक आहे. तर याच्यावरती डावीकडे जर बघितलं आपण होम, खाली स्टुडंट प्रोफाईल, स्टुडंट प्रोफाईलमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसायचं माय प्रोफाईल आणि खाली एडिट प्रोफाईल. सर्वप्रथम आपण इथं माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं. तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल जी आहे ते इथं दिसेल, जसं की नाव, फादर्स नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल, सीट प्रोव्हाइडेड इन अकॅड ॲडमिशन, ईमेल आय डी पर्सनल, रिलिजन, कास्ट आणि ॲड्रेस. तर मी इथे हे अपडेट केला म्हणून इथे मला ॲड्रेस दिसतोय, परंतु तुमचा इथं ॲड्रेस कदाचित अपडेट नसू शकतो. तर तुम्हाला हे ॲड्रेस अपडेट करून घ्यायचा आहे. आणि ते साईडला पासपोर्ट फोटो. ठीक आहे. सध्या हा पासपोर्ट फोटो इथं अपलोड करायसाठी ऑप्शन येत नाही आहे, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं नंतर येऊ शकते. तर आपण इथं प्रोफाईलमध्ये कसा आपण ॲड्रेस अपडेट करणार, आपली प्रोफाईल आपण कशी पद्धतीने अपडेट करणार, तर इथं स्टुडंट प्रोफाईल क्लिक केल्यानंतर माय प्रोफाईलच्या खाली इथं एडिट प्रोफाईल आहे. एडिट प्रोफाईल क्लिक करायचं. इथे तुम्हाला पुन्हा ऑप्शन दिसेल ईमेल आय डी, मोबाईल नंबर, खाली ॲड्रेस डिटेल. तुमचा इथं ॲड्रेस, तुमचं गाव, तुमचा तहसील आणि इथं स्टेट महाराष्ट्र आणि तुमचा जो जिल्हा असेल जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाचा पिनकोड हा टाकून इथं सेववरती क्लिक करा. सेववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. सध्या तरी फक्त आपल्याला एवढंच अपडेट करायचं आहे. नंतर हे आपलं जसे जसे प्रोसेस येईल तसे मग स्टेप बाय स्टेप हे अटेंडन्स बाय स्टाफ, नंतर मग लिव्ह रेकॉर्ड, पुन्हा नोटीस वगैरे, मॅनेजमेंट फीडबॅक, स्टुडंट सर्व्हिस वगैरे, टाइम टेबल आहे ना, हे सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा मिळणार आहेत. तर सध्या आपण जे प्रोसेस आहे ते सध्या तुम्ही एवढी करून घ्या आणि नंतर जसं जसं अपडेट येईल तसं तुम्हाला मी पुढे इथं कन्व्हर्ट इथं करतो त्याच्यामध्ये. तर सध्या आपल्याला इथं विद्यार्थ्याची प्रोफाईल जी आहे एवढी अपडेट करून घ्यायची आहे. तर काही जर डाऊट असेल आणखी काही याच्याबद्दल तर तुम्ही मला ते विचारू शकता आणि तुमचा इथं जो पासवर्ड आहे तो पासवर्ड चेंज पासवर्ड क्लिक करू शकता किंवा लॉगआउट आहे ना
ते चेंज पासवर्ड क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड पण याचा बदलू शकता. ठीक आहे, इथे आपण लॉग आउट करून बाहेर येऊ शकतो. तुमचा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला इथं कमेंट करा, त्याला नक्की तो उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू.